अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू. उमेद हो सगळी खैरियत असाल. लास्ट व्हिडिओ आमचो तुम्ही बघलो असाल चिवेली आणि नांदगावचो. आज आमचो सफर आहे आम्ही करणार आहोत अंजारला आणि पुढचे जे गाव आहेत इन्शाल्लाह जर टाइम मिळलो ते जे पुढचे गाव आहेत ते पण आम्ही कव्हर करू. ते जर नवीन असाल चॅनलला ते सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करा आणि बनवून राहा अशाच व्हिडिओतले. येस. अल्लाह हाफिज.
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. काय बेसाव? अरे काय ही निमराच्या तानातला क्रिकेट खेळता निंबडना लागत आहे नाही हा सुट्टीचो एन्जॉय केता पुरा फुल फुल माशाअल्लाह. मग आता गावातच शिकताव आणि हे तुम्ही बाई खय शिकता मदरशात माशाअल्लाह. कितवो बारो चाललोय 15 हो माशाअल्लाह माशाअल्लाह. चला निमरात खेळू नको जा घरा जा सांची गेला हा ओके चला मग सी यू नेक्स्ट टाइम बाय बाय. हे आपले मुजम्मिल भाई आहेत जैतापकर. त्यांना काय इंट्रोडक्शन तुमची जरूरत नाही. हे रिपोर्टर आहेत म्हणजे न्यूज वगैरेतलं काम करतात. काय बोलाल मुजम्मिल भाई आपल्या गावाच्या वरातला? गाव माशाल्लाह खूप खूबसूरत गाव आहे. अडखल अंजरला इरफानी आणि जिवकर असे 2 मोडले आहेत गावातला आणि गावाची लोका पण खूप बेस आहात. फक्त प्रॉब्लेम ही होय की ग्रामपंचायतचो प्रॉब्लेम. आता तुम्ही यूट्यूबवर लोकांची सगळीवर जाता आणि गावाची खूबसूरती दाखवता. ठीक आहे आमच्या गावातला खूबसूरती मोफ आहे. समंदर बाजूला आहे. खाडी आहे. ही खाडी रोजगार देणारी खाडी आहे. म्हणजे या खाडीच्या माध्यमशी लोक 4 पैसे कमवतात आणि आपल्या गुजर बसर पण करत असतात. पण ह्या गावची जी ग्रामपंचायत आहे ना ग्रामपंचायतचा कारभार जो आहे ना तो टोटली एकदम रॉंग आहे. म्हणजे डेव्हलपमेंट बिलकुल पण नाही गावातलं. साधा पाणी रोजमर्रासाठी जो पाणी लागतं ना तो पाणी पण 8-8 दिवसांनी 10-10 दिवसांनी येते. पण पाणीपट्टी रेग्युलर सुरू आहे. ग्रामपंचायतचा जो कारभार जे सदस्य बसलेले आहेत ना ज्या ह्या वॉर्डशी निवडून दिलेले आहेत मोल्लेशी बोला वाडीशी बोला ते बिलकुल पण काही काम करत नाही. आणि हिना जो सगळं दबाव आहे ना तो त्या सरपंचावर जाते. म्हणजे जे दोषी आपण त्या सरपंचाला ठरवतो. रस्ते नाही आहेत. आता तुम्ही गावाशी आल्या व्हिज्युअल्स घेतला असा रस्त्याचे सकल जर पाऊस पडलो ना ते पुऱ्या गावातलं चिखल होणार आहे. साधी एक सायकल पण कोणी बाहेर काढला तरी तो पडल. पाणी नाही रस्तो नाही लाईट ह्या 3 गोष्टी तर बिलकुल आहेतच नाही या गावातलं. लाईट पण गेली तर काय 24 तासांनी येते. केव्हा 2 दिवस लाईट नसते. पण बिल मग तर 100% येतच असते. तेव्हा दाखवताना तुम्ही हे प्रॉब्लेम्स आहेत ना ह्या गावचे हे दाखवाच कारण खूप जरुरी प्रॉब्लेम्स आहेत हे. आणि हिनाच्यावरती ग्रामपंचायतीनं टोटल दुर्लक्ष करते हमेशा. लजाने कितीतरी अर्ज केलेले आहेत कितीतरी मिटिंग्स होतात पण तिनाच्यावरती काही चर्चा होत नाही आणि निर्णयावरती पोचत नाही ग्रामपंचायत. मग रस्तो नाही बिलकुल पण या गावात. लाईट पण नसते आणि पाणी तर तुम्ही माझ्याशिवाय 100 बायकांना 100 पुरुषांना विचारलं तरी पण तुम्हाला पाण्याची किल्लत काय आहे ही तुम्हाला माहिती पडेल. पाणी नाही या गावातलं. आणि मोठी नल पाणी योजना करोडो रुपयाची आता टाकली जाते. हिंच्या पहिले पण टाकले पण तिचा खदं फायदा होतोय खदं नाही ही कुणालाच काही खबर नाही. जी जी बिलकुल बिलकुल. आता आपल्या चॅनलची हे ती आपले कसं कोकण दाखवते कोकणचं गाव आणि कोकणची माणसं दाखवते. पण तुम्ही ॲज अ रिपोर्टर होते हमेशा म्हणजे तुम्ही सोशल इश्यूवरतीच बात करणार आणि सही बात आहे. आवाज उठवलं पाहिजे आणि उम्मीद आहे की तुमच्या गावाचे रस्ते बनतील. मी ह्या मुद्द्यावर फक्त ह्यासाठी बोलताय कारण खूबसूरती किती दाखवायची. जर गाव खूबसूरत आहे ना ते गावच्या ग्रामपंचायतनी सरकारी जमीन कितीतरी पडलेली आमच्या बायपासवरती. प्रायव्हेट क्षेत्राशी जर स्टेडियम बनवू शकतंय विद्यापीठ बनवू शकते मच्छीमारांचा. योगेश कदम जर डेव्हलप करू शकते ते गावच्या ग्रामपंचायतनी योगेश कदम आमदार जे आहेत त्यांच्याजवळ मागणी नको करायला डेव्हलपमेंटची. ह्या गावातल्या पापड बनवतात बायका लाडू बनवतात सडवले बनवतात गोदरे शिवतात म्हणजे बायका रोजगार कमवत आहेत. ह्या बायकांसाठी ह्या त्यांच्या रोजगारांसाठी काहीतरी एखादा कच्ची कंपनी नको उभारायला. जर ही कंपनी उभारल्यानंतर आज लाडूची किती मागणी आहे गोदऱ्यांची किती मागणी आहे सरवल्याची किती मागणी आहे. आपल्या बाहेर क्षेत्रातल्या दुबईला जे फॉरेनला आपली लोक कोकणी लोक कामं करतात हे मसाले वगैरे खाण्यासाठी यांची तडप असते. हे काय बोलण्याची बात नाही जग जाहीर आहे. पण हे आपल्या बायकांना जर ह्या अशा पद्धतीचा जर रोजगार मिळाला तर ते त्यांचा धंदो वाढवू शकतात. धंदो वाढवून तर मला नाही वाटत की दुबईला पण जायची गरज आहे. आज तुम्ही पण आम्ही पण इकडं तिकडं आपल्या रोजगारांसाठी मरत असतो. आपल्या इकडं मोपकं या हिंदुस्थानच्या धर्तीवर करायला पण गावची ग्रामपंचायत ही सगळ्यात मोठी असतं. हिनी जर मदत केला ना ते सगळं काय होऊ शकतंय. पण तीच जर मदत करत नसेल तर तिला काही अर्थ नाही आहे. आणि मी आता जी बोलताय ना ती कदाचित कुणाला ऐकून काही वाईट वाटत असेल पण मी सत्य बोलताय आणि सच बोलणाऱ्यांचा वाईटच वाटतं गावाला. मला काय तिचा बिलकुल पण काही फरक पडत नाही. जी बोलली ती सच्चाई आहे आणि हिला कोण नकारू पण शकत नाही. रिपोर्टरचं कामच आहे ना लोकांना जागृत करणं समाजाला. आता ही जागा बघा ना ही जागा आहे ना ही आमच्या गावाच्या माणसाला किंवा आमच्या जमातीचा अधिकार होतो या जागेवरती. ही जागा जवळपास तुम्हाला मी सांगता 1 एकरच्या करीब जागा आहे. पुरा टच आहे पुरा सी टच आहे. आता होणार काय माहिती आहे मच्छीमारांची बोटी लागणार आहेत त्यांची रदर वाढणार आहे
आणि त्यांना रोजगार मिळण्यासाठी आता न जाणे कितीतरी स्पेअर पार्टचा कारोबार सुरू होईल, रिक्षा येतील आणि त्यांची सगळी काय आता संगनमत होईल आणि मग ती आता आबादी एक प्रकारे वाढेल, तिचं पटको गावला बसणार आहे. ही जागा जमातीला एकतर मिळायला हवी होती, या तर 2-3 लोक आहेत ज्या लोकांनी या जागेसाठी डेव्हलप होण्यासाठी म्हणजे ही जागा उजवारात यासाठी आता भरणी टाकली होती त्या समोरची जागाची माती वगैरे करून, पण त्या दोघाला पण मिळली नाही, तिसऱ्याचीच भर जाईल. आणि ह्या जागा आमच्या जमातीला पण मिळू शकली असती, बशर त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीने मदत करायला हवी होती. आता इकडे ह्यो काम होतं, ह्यो काही ग्रामपंचायतींना न विचारता होत नाही. आणि माझी अशी पुरी उमेद आहे, मी जेवढा काय बोलला ही सगळं दिसायला पाहिजे, तुमच्या चॅनलला लागायला पाहिजे अशी माझी उमेद. ना जरूर जरूर तुम्ही जी बोलली होती चॅनलला आपण दाखवच, का की आपण दाखवतो गावाचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि गाव कसं आहे कसं नाही. ही आहे आता तुमची बात आहे, आम्ही जरूर ठेवू आपल्या चॅनलवरती. गावातला नेल्यावर आमचं गाव दाखवायची कोशिश केल्यावर, खूप सुरती दाखवायची कोशिश केल्यावर, जी काय मुसीबत आहे ती दाखवायची कोशिश केल्यावर, डेव्हलपमेंट आहे ती दाखवायची कोशिश केल्यावर, त्यांच्यासाठी मी तुमच्या पुऱ्या टीमचो शुक्रगुजार आहे गावाच्या तरफशी. शुक्रिया. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. वालेकुम अस्सलाम. शिराज भाई खैरियत? बस अल्लाह का करम आहे. हे शिराज भाई आहेत आणि हे खंचो मोल्लो बोलले जुईकर मोल्ल्याचे सदर पण आहेत. काय बोलाल गावाच्या बारातला? गावाच्या बारातला काय आता तुम्ही तर बघल्याव गाव हो. माशाल्लाह खूबसूरत गाव आहे आणि 3 मशिदी आहेत आमच्या तिथं, मद्रसा आहे, स्कूल आहे, प्रायमरी 7वीपर्यंत माशाल्लाह. त्यांच्या बाद बस आमना अमान आहे, खुशामदीद आहे, तुमच्या लोकांचं पण खुशामदीद. जजाकल्लाह, शुक्रिया. जातो का मॅच बघतो? हो, आता गावातला मॅचेस मुलाच्या तर्फे मॅच टुर्नामेंट पण ठेवलेली आहे. अच्छा अच्छा. आणि मी सतत चालला. ओके चला, शुक्रिया मोहब्बत तुमचं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. वालेकुम अस्सलाम. हे गो संतुले आम्हाला मिळले रस्त्यातला आणि हे चॅनल बघतात आपला. काय बोलाल? नाही काही नाही, आम्ही मुमक्यावाला गो संतुले इकडे अंजाडल्यात आले होती, आमचा सासरोड आहे इकडे. अच्छा, अल्हम्दुलिल्लाह कोकण्याचं तुम्ही नाव कमवत आहो, जी. मग तुमचा शुक्रिया. ऐसंच पुरं पण अल्लाह ताला तुम्हाला कामयाबी देव. जी जी. पण आम्ही पण रोज शेअर आणि लाईक तुमचं व्हिडिओ, हर व्हिडिओ कल्पन वाटतं खतं तरी फलांच्या की खतं गेल्या फलान झाला. हां, मग बघायला कलची पण खबर आपल्याशी आहे ना. अल्हम्दुलिल्लाह आमचा सपोर्ट असेल, सगळ्या कोकण्यांनी तुम्हाला सपोर्ट करू. जजाकल्लाह, शुक्रिया. आता काय सासवडी म्हणजे अशीच जरा टूर या हवा नाही. बरोबर. सासरोडे म्हणजे ती फेरी मारी आहे ना. पाणी खाऊ काय वाटते की हो, हा चालेल असं. चला येतो आमच्या इकडे पण. येऊ इन्शाल्लाह. येऊ. तौफिक बाईला नाही आणल्या. तौफिक बाई आमचा खास दोस्त. तौफिक बाई बिझी आहेत ना आता, ते त्यांच्या कामात धंद्यातला. जेव्हा टाइम मिळते तेव्हा मग आम्ही सगळे सोबत शूट करतो. नाही बरोबर, सगळ्याची आपलं दोस्त आहे.
त्या दापोलीतच असतं ना फॅमिली मला अच्छा. काजिरी कंपाऊंड तोफिक बाहेर येतात तसंच असतं अच्छा हो रुबीना अपार्टमेंटला. बाकी खैरियत ना. या अल्हम्दुलिल्लाह. आमच्या इकडं पण या. जी हो. मुमक्याचं पण केल्या होत्या. जी. इब्राहिम अंतुले सोबत होतो आमचं. उमक्याची भावकी. सुरुवात झाली होती ब्लॉगची. नाही माशाल्लाह बेसबात म्हणलं तुम्हाला अशीच कामयाबी देव जजाकल्लाह. आणि आपलं कोकणी दुनियातलं पुरा नाव रोशन हो. या आमीन. हा जजाकल्लाह ओके खैर. अल्लाह. शुक्रिया भाऊ. येताय जरा फेरी मारून काही मावरा बिवरा बघताय ने हो. हरणं बिरणईला काही मच्छी बिल्ली तर रहमतुल्लाह बरकातू. खैरियत नदीम भाई. अल्हम्दुलिल्लाह. काय बोलाल गावाच्या बारात? अल्हम्दुलिल्लाह हे आमचं गाव आहे लहानसण गाव आहे अंजरला हां अडक जुकर मोल्ला. तुम्ही आमच्या गावातला आले आहो तुमचा मोप शुक्रिया. आणि किती मोहल्ले किती आहेत गावातला? आमच्या गावातला 2 मोल्ले आहेत. एक पाण्या मोल्ला एक जुकर मोल्ला. हो. 2 मोल्ले आहेत. जजाकल्लाह खैर. शुक्रिया फॉर इन्फॉर्मेशन. जी. फायनली जी अडखल अंजारले गावचा शूट होता तो अल्हम्दुलिल्लाह पुरा कंप्लीट झाला. आता आम्ही इकडशी निघतो आड्यातला. आडा इकडशी तकरीबन 5 किलोमीटर अंतरावरती आहे. ते आम्ही जाण आज तिकडे आडाचा पण शूट आहे. ते जर तुम्ही नवीन असाल आणि आमचा जर ब्लॉग फर्स्ट टाइम बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे बनवून राहा आणि आम्हाला सपोर्ट करा. सपोर्ट करा आणि आपलं ख्याल ठेवा. आपल्या फॅमिलीचो ख्याल ठेवा. टेक केअर आपल्या पॅरेंट्सचा करा. आणि इन्शाअल्लाह आपण आता मिळू पुढच्या व्हिडिओत. आड्या अंजारला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अल्लाह हाफिज.